कल्याणमधील अचिव्हर्स डिग्री कॉलेजचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झाला। या स्नेहसंमेलनाला डोंबिवलीतील प्रसिद्ध व्यावसायिक व ख्यातनाम खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील व क्राइम पेट्रोल फेम सिने अभिनेते सतीश नायकोडी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। याच दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भात विशेष अशी जनजागृती केली। येत्या काळात वयाची 18 वर्ष पूर्ण होत नव्याने वाहन चालवण्यास तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी वाहतुकीचे धडे देण्यात आले। चालवतोय त्यावेळेला माझ्या बाबांकडे गाडी होती का? मी ज्या स्पीडने गाडी चालवतोय त्या स्पीडने बाबांनी त्यांच्या वयात सायकल तरी चालवली होती का? आज सीमेवरती रक्षण करताना जेवढे शहीद होत नाहीत तेवढे फॅक्टरी म्हणतात ना पोलीस, मृत्युमुखी पडतात आणि त्यात तरुण वर्ग जास्त आहे। तर आज आपण एक गोल अचीव करूया अचिव्हर्सच्या माध्यमानं की इथून पुढे वाहतुकीचे सगळे नियम मी पाळेल आणि जर का दुर्दैवाने कुठे अपघात घडला असेल तर एक सुज्ञ नागरिक म्हणून मी मदतीला जाईल। हे ज्यांना पटतंय फक्त त्यांनीच टाळी वाजवा, फक्त त्यांनीच टाळी वाजवा। थँक्यू व्हेरी मच। शेतकऱ्याकरता आणि आपण 35 राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह हा पूर्णपणे देशामध्ये राबवला जातोय आणि आम्ही या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगितलं की जेवढे राष्ट्राचे सैनिक आपले देशामध्ये जेवढा सैनिक सुरक्षा करत असताना जेवढे दगावत नाहीत तेवढेच ते शहीद होत नाहीत, तेवढेच विद्यार्थी किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये आज भारतामध्ये सर्वात जास्त ॲक्सिडेंटमध्ये देत होतात। आणि याच्यामध्ये हे मानवी चुका आहेत, ओव्हरटेकिंग करणे, विदाउट हेल्मेट गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, दुसऱ्याची पर्वा न करणे। आणि आम्ही म्हणतो की तुमची पर्वा आम्हाला आहे, तुमची कुटुंबाची पर्वा आम्हाला आहे। म्हणून आम्ही वाहतुकीच्या आमचे पोलीस आयुक्त आशुतोष डुगरे साहेब, माननीय जॉईंट CP चव्हाण साहेब आणि DCP पंकज शिरसाट, आमचे विजय पवार ACP, असं संपूर्णपणे आम्ही हा ठाणे जिल्ह्यामध्ये हा 35वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आम्ही राबवतोय। आणि आपले जे आयडॉल आहेत, आयडॉलला लोकांच्या समोर आणल्यानंतर त्या आयडॉलचं ऐकून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस निर्माणचं काम केलं की विनाकारण कुठल्याही प्रकारचं लायसन्सशिवाय गाडी चालवू नका, इन्शुरन्सशिवाय गाडी चालवू नका। खर्डीकर सरांनी संपूर्ण या डोंबिवली, कल्याण महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांनी त्यांच्याच याच्यावर अवेअरनेसचे बोर्ड लावलेले आहेत। लोकांनी असे जे जाणते, सुशिक्षित, समजदार जे आपल्यामध्ये आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांचं तुम्ही ऐका। आणि शाळेमध्ये सुद्धा आणि कॉलेजमध्ये मी खर्डीकर सरांना सुद्धा विनंती करतो की कमीत कमी तुमच्या आठवड्यातनं 10 मिनिटं तरी वाहतुकीच्या नियमाच्या बाबतीत सुरुवात करा आणि मग त्या पोरांना तुम्ही क्लासेसची सुरुवात करा। आणि तसंच माझे मित्र भिवंडीकरांना सुद्धा सांगतो की ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना हे घ्याल तर त्या फक्त मजा करता की माझ्या नवीन पिढीकरता ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि राष्ट्राचं भवितव्य आहे आणि आपल्याला खरोखर जर भारत घडवायचा असेल तर या तरुणांमध्ये हे अवेअरनेस निर्माण खूप गरजेचं आहे। आणि म्हणून आमची रिक्वेस्ट आहे वाहतूक पोलिसांच्या वतीनं व ठाणे पोलीस आयुक्तांच्या वतीनं 10 मिनिटं का असेना आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत PTPच्या माध्यमातून त्यांना व्हिडिओ दाखवा। ॲक्सिडेंट कसे आहेत सगळे यूट्यूबवर अवेलेबल आहेत, नसतील तर आम्ही अवेलेबल करून देतो। परंतु जे खर्डीकर सर आणि भिवंडीकर सर आणि सतीशचं म्हणणं आहे की ते आपण ह्या संपूर्ण राष्ट्रामध्ये सगळ्यात आपल्या शहरामध्ये हे राबवूया, वाहतुकीचे नियम पाळा आणि 2025 मध्ये कमीत कमी ॲक्सिडेंट होतील एवढी आपण काळजी घेऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। अचिव्हर्स डिग्री कॉलेज आयोजित स्नेह संमेलनाला खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खर्डीकर तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळणारी बॅडमिंटनपटू करिश्मा खर्डीकरही उपस्थित होती। महाविद्यालयाचे अध्यक्ष महेश भिवंडीकर यांनी उपस्थित मान्यवरांचा आभार व्यक्त केला। पोलिसांमार्फत दरवर्षी रस्ते सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो। नव्याने वाहन चालवण्यास सज्ज होणारे तरुण वाहन चालक वाहन वेगाने आणि धोका पत्करून कसेही चालवतात, यामुळे अनेक अपघात झाले आहेत। तरुण वयातच अनेकांना आजन्म अपंगत्व आलं आहे, कुणी हात गमावला तर कुणी पाय, कित्येक पालकांनी तर आपला अपत्य गमवायचं दुःख सोसलंय। रस्त्यावरून वाहनं चालवताना स्वतःमुळे इतरांच्याही जीविताला आपल्यामुळे धोका पोहोचू शकतो, त्यामुळे वाहन चालवताना ते शिस्तीत आणि नियमांचं पालन करून तसेच संपूर्ण खबरदारी घेऊनच चालवावं असं आवाहन यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी केलं। तसेच शाळा महाविद्यालयात रस्ते सुरक्षा हा विषय शिकवला जाऊन कमीत कमी 25 गुणांची लेखी परीक्षा घेतली जावी अशी मागणी यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी सरकारकडे केली।